इनकॅप्सुलेशन. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं की ॲक्सेस मॉडिफायर पायथॉनमध्ये आपण कसे यूज करतो हे बघितलं होतं. आता आपल्याला OOPचे काही पिलर चालू करायचे. पिलर म्हणजे की 4 खांब असं म्हणू शकता की हे OOPला मेन जे तुमचे रिअल वर्ल्ड गोष्टीशी जर तुम्हाला रिलेट करायचं आहे तर सगळ्यात बेस्ट कन्सेप्ट म्हणजे जी प्रोग्रामिंगमध्ये आली ती कोणती तुमची ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. त्याच्यामध्ये कोणते कोणते पिलर आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इनकॅप्सुलेशन. ॲक्सेस मॉडिफायर वगैरे तो पण OOPचाच पार्ट आहे. तो इनकॅप्सुलेशन खरं म्हणजे त्या गोष्टीसाठी चालू होतं की जे कन्व्हेन्शन आहे जे प्रायव्हेट मेंबर आहे ते आपण बाहेर ॲक्सेस करू शकत नाही आउटसाईड द क्लास बाय कन्व्हेन्शन. पण पायथॉनमध्ये स्ट्रिक्टली या गोष्टी फॉलो होता का नाही. नेम मँगलिंग करून आपण काय जे नेम मँगलिंग थ्रू डायरेक्ट ऑब्जेक्ट थ्रू आपण काय करू शकतो. नेम मँगलिंग जर केलं तुम्ही तर डायरेक्टली तुम्ही काय त्या प्रायव्हेट मेंबरला क्लासच्या बाहेर आउटसाईड पण ॲक्सेस करू शकता. आलं ना. पण अकॉर्डिंग टू द अदर प्रोग्रामिंग लँग्वेज की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्टमध्ये आपण प्रायव्हेट मेंबरला आउटसाईड दी क्लास ॲक्सेस नाही करू शकत. मग जर तुम्हाला आउटसाईड दी क्लास ॲक्सेस नाही देऊ शकत तर मग दुसरा काय वे आहे की ज्याने तुम्ही आउटसाईड दी क्लास पण प्रायव्हेट मेंबरला ॲक्सेस देऊ शकता. तर ते तुम्ही देऊ शकता एखाद्या मेथडद्वारे. काय मेथडद्वारे गेटर आणि सेटर मेथड असते. आणि जे गेटर आणि सेटर मेथडने आपण काय करतो डेटा मेथड्स यांना बाइंड करायचं काम करतो. आणि त्या कन्सेप्टलाच आपण काय म्हणतो इनकॅप्सुलेशन म्हणतो. कन्सेप्ट तुम्ही म्हणू शकता की काय आहे. डेफिनेशन जर तुम्ही बघितली डेफिनेशन काय आहे त्याची इथं बघा इनकॅप्सुलेशनची डेफिनेशन. इनकॅप्सुलेशन व्हॉट इज इनकॅप्सुलेशन द wrapping data and methods किंवा मेथडलाच तुम्ही म्हणू शकता फंक्शन डेटा किंवा फंक्शन्स किंवा याला आपण काय म्हणतो प्रॉपर्टीज म्हणतो किंवा व्हेरिएबल आपण म्हणू शकतो. प्रॉपर्टीजला काय करणं इनटू सिंगल युनिटमध्ये काय करणं बाइंड करणं. हे काम असतं कसलं इनकॅप्सुलेशनचं असतं. कॅप्सुलेशन म्हणजे याच्यातच तुम्हाला दिसेल काय कॅप्सुलेशन म्हणजे काय. एक असं म्हणू शकता तुम्ही की एक अशी कॅप्सूल बनणार आहे तुमची ज्याच्यामध्ये तुमचं काही पार्ट तुमचा हा डेटाचा असणार आहे आणि काही पार्ट तुमचा हा काय मेथडचा असणार आहे किंवा फंक्शनचा असणार आहे. या दोघांचं काय करणं बाइंड करणं. कुठं बाइंड करतो आपण हे क्लासमध्ये बाइंड करत असतो. काय करतो क्लासमध्ये बाइंड करणं म्हणजे काय करणं हायडिंग करणं. डेटाची काय करणं हायडिंग करणं म्हणजे काय की जसं की तुम्ही म्हणू शकता की हायडिंग करायची तर मग आपल्याला काय करावं लागेल डेटाची हायडिंग करायची म्हणजे काय की तुझं तुमचे काही मेंबर्स किंवा व्हेरिएबल्स तुम्हाला काय प्रायव्हेट करावं लागतील. काय मेंबर्स तुम्हाला पब्लिक करावं लागतील आणि काय मेंबर्स तुम्हाला प्रोटेक्टेड करावे लागतील. आणि या गोष्टी मी ऑलरेडी डिटेल आपल्या मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेले. पब्लिक म्हणजे काय तुम्ही कुठं पण ॲक्सेस करू शकता विदिन अ क्लासच्या बाहेर क्लासच्या मध्ये एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये सगळीकडे ॲक्सेस करू शकता. प्रोटेक्टेड म्हणजे एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये तुम्ही ॲक्सेस करू शकता. पण टेक्निकली पायथॉनमध्ये कन्व्हेन्शन ऑदर OOPच्या कन्व्हेन्शननुसार हे आहे पायथॉनमध्ये आहे. पण बाय द कन्व्हेन्शन टेक्निकली ही गोष्ट पण पॉसिबल आहे की तुम्ही प्रायव्हेट मेंबरला सुद्धा आउटसाईड दी क्लास ॲक्सेस करू शकता. आणि प्रोटेक्टेड झालं ते तुम्ही ॲक्सेस करू शकता. आणि प्रायव्हेट मेंबरला पण तुम्ही काय टेक्निकली ही गोष्ट पॉसिबल आहे की तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकता. ही खूप डिटेलमध्ये आपण गोष्ट मागच्या लेक्चरमध्ये समजून आपण घेतली होती बरोबर. आता आपल्याला काय करायचं की जसं की क्लास बँक अकाउंट आहे आपला. कोणता आहे क्लास काय तुमचा बँक अकाउंट हा तुमचा क्लास आहे. तर बँक अकाउंट क्लास आहे तर तुमचं काय सगळ्यात मेन तुम्ही बघा की तुमचं अकाउंट ID किंवा बॅलन्स झालं किंवा तुमचं नेम झालं या गोष्टी काय असतात तुमच्या का अकाउंट ID तुमचा काय की जसं अकाउंट ID दिसलं तर दिसलं. पण तुमचा जो बॅलन्स आहे हा तुम्हाला चेंज करता येऊ शकतो का नाही. जर बॅलन्स आपल्याला चेंज करता आला म्हणजे त्याच्यामध्ये काही झालं का नाही. मग काही डेटा आपल्याला काय करावा लागतो हाईड करून ठेवावा लागतो काय सिक्युरिटी रिझनसाठी आलं ना. आणि नेम काय तुम्हाला दाखवू शकता नेम तुम्हाला दाखवायचं ती पब्लिक ठेवू शकता किंवा बॅलन्स पण तुम्ही अकाउंट ID पण काय करू शकता किंवा पिन नंबर तुमचा काय प्रायव्हेट करू शकता. तो तुम्हालाच माहीत पाहिजे. बॅलन्स काय तुम्हालाच अपडेट करता आला पाहिजे तुम्हालाच काय त्या मेथड. मग आता त्या बॅलन्सला तुम्ही कुठं करू शकता. एक तर तुम्ही विड्रॉ करू शकता
एक तर तुम्ही डिपॉझिट करू शकता, हे दोन ऑप्शन आहे, तेव्हाच तुम्हाला काय ते बॅलन्स मेंबरला ॲक्सेस करण्याची गरज आहे. पण हे विड्रॉ आणि डिपॉझिट हे काय झाले, पब्लिक झाले. तर तुम्ही त्या पब्लिक झालेले, पण तुम्ही जो बॅलन्स आहे तुमचा काय प्रायव्हेट आहे, बॅलन्स प्रायव्हेट आहे, पण तुम्ही तुमच्या या पब्लिक मेथडद्वारे, या पब्लिक मेथड असल्यामुळे तुम्ही काय त्या प्रायव्हेट मेंबरला पण काय करू शकता, ॲक्सेस करू शकता. आणि त्यासाठी आपण काय यूज करतो, गेटर आणि सेटर मेथड यूज करतो. काय करतो, गेटर आणि सेटर मेथड, गेटर अँड सेटर मेथड. याने काय होतं आपलं की तुम्ही प्रायव्हेट मेंबरला पण आउटसाइड दी क्लास ॲक्सेस करू शकता. कुठं, आउटसाइड दी क्लास ॲक्सेस करू शकता, बरोबर, ॲक्सेस करू शकता. तर हे झालं तुमचं काय की गेटर आणि सेटर मेथड का वापरतो आपण. मग कसं वापरतो त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कोड इथे टाईप करावे लागेल. आलं ना. तर हे झालं, ह्या गोष्टी समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इनकॅप्सुलेशन असं काही हार्ड टॉपिक नाही, आलं ना, पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे. समजलं आपलं काय असतं ते. आता आपण काय करू, सिम्पल एक काय करू, प्रायव्हेट मेंबरचं झालं आहे आपलं. आपण डायरेक्ट बघू की इनकॅप्सुलेशनमध्ये प्रायव्हेट मेंबरला आपण कसं ॲक्सेस करतो. एक क्लास बनवायचं आहे, बँक नावाचा एक क्लास बनवायचा आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इथे एक इनिट मेथड बनवायची, डेफ अंडरस्कोर इनिट नावाची काय बनवली मी, एक मेथड बनवली. त्यानंतर मला काय करायचं, इथं 3 पॅरामीटर घ्यायचे. कोणते 3 पॅरामीटर, सेल्फ कॉमा नेम कॉमा काय बॅलन्स, असे 3 पॅरामीटर आपल्याला घ्यायचे, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कोलनमध्ये लिहायचं आहे की जो तुमचा नेम आहे तो तुम्हाला काय ठेवायचं, पब्लिक ठेवायचं आहे. काय करायचं आहे, सेल्फ डॉट नेम काय ठेवायचं आहे तुम्हाला, NAME नेम काय ठेवायचं आहे, पब्लिक ठेवायचं, बरोबर. तर इज इक्वल टू काय केलं मी, नेम ठेवलं. इथं मी काय केलं, पब्लिक इथं ठेवलं. झालं. जो तुमचा बॅलन्स आहे ना तो काय करायचं तुम्हाला, प्रायव्हेट करायचं. इथे काय केलं मी, डायरेक्ट प्रायव्हेट इथं करून दिलं. प्रायव्हेट केलं तर काय करायचं, डबल अंडरस्कोर इथे यूज करायचं. आता मला सांगा, प्रायव्हेट मेंबर हा काय झाला तुमचा की डेटा मँगलिंग थ्रू तो तुम्ही ॲक्सेस करू शकता. बरं, यांचं प्रायव्हेटचं काय होऊन जातं, डेटा मँगलिंग होऊन जातं. त्याच्यासाठी मेथड पण आहे, त्यांनी तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, ॲक्सेस पण करू शकता तिथं, बरोबर आहे की नाही. पण आता आपल्याला काय करायचं आहे की ते ॲक्सेस आपण डायरेक्टली ना एक गेटर नावाची मेथड बनवू. इथं काय येईल तुमचं, गेटर मेथड. गेटर मेथड म्हणजे की तुम्ही त्याला बॅलन्सला गेट करू शकता. काय करू शकता, त्या बॅलन्सला गेट करू शकता. कसं, डेफ गेट अंडरस्कोर बॅलन्स. असं नाही की तुम्ही हेच नाव दिलं पाहिजे किंवा या मेथडला गेटर असंच म्हणलं पाहिजे, का तिथून काहीतरी गेट करतोय आपण, त्याच्यासाठी आपण काय म्हणतो, सेल्फ अंडरस्कोर बॅलन्स असं देऊ शकतो. आणि याचं काय केलं मी, इथे एक ऑब्जेक्ट बनवलं. गेटरच्या आधी काय करतो मी, एक ऑब्जेक्ट बनवतो. काय बनवतो, ऑब्जेक्ट. जसं की एक अकाउंट आपलं क्रिएट झालं, अकाउंट 1. आणि त्याच्यासाठी काय कोणी केलं की बँक कोणी केलं, बँक. आणि नंतर इथं नाव दिलं मी, काय नाव दिलं, जसं की BANK ना, बँक. आणि इथं काय नाव दिलं मी, जयेश नाव दिलं. आणि मला काय द्यावं लागेल, बॅलन्स पण द्यावं लागेल ना, कारण आपण 2 पॅरामीटर घेतले. हा झाला तुमचा बॅलन्स. काय झालं, बॅलन्स. थोडे जास्त पैसे टाकून देतो, आलं ना. आता इथून काय होईल तुमचं, जेव्हा तुम्ही इथून रिटर्न करशाल, काय करशाल, रिटर्न करशाल, जेव्हा मी इथं याला रन केलं, बघा काय झालं, काहीच आउटपुट पण नाही येणार, कारण की अजून आपण त्याच्यातून प्रिंट केलं का त्याला, नाही. प्रिंट करायचं तर काय करा तुम्ही, प्रिंट कशाला प्रिंट करा की जसं तुम्ही ॲक्सेस डॉट नेम याला तुम्ही ॲक्सेस करू शकता, बरोबर. ॲक्सेस डॉट नेमला तुम्ही प्रिंट करू शकता किंवा डायरेक्टली ॲक्सेस केलं तर बघा काय येते, इथं बघा डायरेक्ट तुम्ही प्रिंट केलं तर रिटर्न येते ना त्याच्या व्हॅल्यू. तर तुम्ही बघा हा काय आहे, तो ॲक्सेसचा ऑब्जेक्टचा ॲड्रेस होतो. पण तुम्हाला काय करायचं इथं की तुम्हाला हे बघायचं की नेमला ॲक्सेस करू शकतो का, हो नेमला तर करू शकता, कारण तो काय तुमचा पब्लिक आहे, बरोबर. तुमचं नेम इथं ॲक्सेस झाला जयेश. पण तुम्ही जर ह्याच मेथडला ॲक्सेस करायचा प्रयत्न केला तर कोणत्या, टॅब गेट बॅलन्स नावाच्या मेथडला ॲक्सेस करायचा प्रयत्न केला तर ते पण काय होऊन जाणार आहे, ॲक्सेस होऊन जाणार आहे. पण ॲक्सेस बघा तुम्ही काय करताय त्या मेथडद्वारे, काय करता तुम्ही डायरेक्ट बॅलन्सला ॲक्सेस करू शकताय. कशाला, चेक बॅलन्स तुमचं येतं ना, चेक बॅलन्स करण्यासाठी, तसं काय तुम्ही बॅलन्सला चेक करू शकता. पण हा बॅलन्स काय आहे तुमचा, प्रायव्हेट मेंबर आहे. मग जर मी तर काय केलं, थोडीशी उचापती करायचा प्रयत्न केला
की ॲक्सेस 1 डॉट इथं बघा काय ॲक्सेस करू शकतो तुम्ही. इथं बघा मी बॅलन्सला ना ॲक्सेस करतो क्लासच्या बाहेर, आणि क्लासच्या बाहेर ॲक्सेस केलं आणि मी काय केलं बॅलन्सला इथं 50,000 करण्याचा प्रयत्न केला. इथं बघा काय, इट विल नॉट चेंज द बॅलन्स बिकॉज इट इज अ प्रायव्हेट व्हेरिएबल. आणि जर मी असं प्रयत्नच केला तर इथं बघा काय एरर येईल. काय येईल तुमचं, काय आलं, अरे भाई एरर का नाही आलं, तुमचं चेंज नाही झालं ती गोष्ट. काय झालं, तुम्ही ती चेंज नाही झाली ती गोष्ट, की तुम्ही त्याला ॲक्सेस ते केले पण तुम्ही चेंज करू शकले का नाही. आता मी काय करतो इथं प्रिंट करायचा प्रयत्न करतो. कशाला प्रिंट करतो, कशाला ॲक्सेस डॉट बॅलन्स अंडरस्कोर बॅलन्सला. इथं बघा काय येईल, आता एरर येईल. बघायचे, बघा काय तुमचं काय आलं, 50,000 दिले त्यांनी. काय दिलं, 50,000 दिले त्यांनी. एक 10,000 तुम्ही जी ओरिजिनल प्राईस होती ती दिली का तुमची. इथं बघा ओरिजिनल प्राईस काय ही दिली का तुमची, नाही. हे जेव्हा प्रिंट केलं त्यांनी काय दिलं, की ही जी ना तुम्ही चेंज करू शकले. का चेंज करू शकले, इट विल गिव्ह एरर बिकॉज इट इज अ प्रायव्हेट व्हेरिएबल. आणि प्रायव्हेट असून पण इथं काय होते, चेंज होते. कसं काय होते पण, इथं बघा काय दिलं त्यांनी 50,000 व्हॅल्यू देऊन दिली. असं कसं काय पॉसिबल आहे की पण प्रायव्हेट व्हेरिएबलला तुम्ही चेंज करू शकता. बरोबर आहे का नाही. इट विल नॉट चेंज बिकॉज इट इज अ प्रायव्हेट व्हेरिएबल. आपण प्रायव्हेटच केलं आहे ना हे वरती, बरोबर. आणि हे गेट बॅलन्समुळं काय झालं की त्या मेथडला तुम्ही ॲक्सेस करू शकता. जर मी इथून काढूनच टाकली तर गेट बॅलन्स इथून पण काय केली, काढून टाकली, तर इथं बघू आता काय होतं. तर काय येतं तरी पण 50. अरे भाई काय तुमचं प्रायव्हेट व्हेरिएबल पण काय होतं, बाहेर ॲक्सेस होतं. असं कसं काय होतं, असं नाही व्हायला पाहिजे. हा तुम्ही डायरेक्टली इथं ॲक्सेस केलं तर तुम्हाला काय मिळालं, 50,000 मिळालं. पण हीच गोष्ट तुम्ही काय केली, गेटर मेथडने तुम्ही ॲक्सेस केली. गेटरने काय केलं, गेट बॅलन्स नावाने मेथड इथून रिटर्न केला आणि त्या मेथडला काय केलं तुम्ही, प्रिंट केलं. कोणत्या, गेट बॅलन्स नावाच्या मेथडला प्रिंट केलं. तर गेट बॅलन्स मेथड नावाच्या मेथडनी जर तेव्हा तुम्ही प्रिंट करता इथे, तर तुमचे काय येतं, गेट बॅलन्सनी काय येते, गेट बॅलन्सनी तर तेवढेच येत आहे ना जेवढे तुम्ही टाकलेले, बरोबर. आणि ही तुमचं काय फक्त चेंजेस झालेलं आहे, पण गेट बॅलन्सनी हे चेंजेस वरती रिफ्लेक्ट झाला आहे का तुमचा, नाही. जर मी काय केलं की ही लाईन इथं न लिहिता मी याच्यानंतर लिहिली कुठं खाली, तर इथं बघा आपण, इथं बघा, तरी पण त्यांनी काय केलं की जो बॅलन्स तुम्ही ओरिजिनली पास केला होता तोच तुम्हाला दिला. हा डायरेक्टली तुमचा ॲक्सेस नाही व्हायला पाहिजे बाय दी कन्व्हेन्शन, तरी तो काय होतं तुमचा चेंज कन्सिडर करतो. समजलं. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे की मला सेट पण करायचं आहे. हा करेक्ट वे नाही की तुम्ही इथं बाहेरून असं सेट केलं, काय हा करेक्ट वे नाही. तर तुम्हाला काय करावं लागेल, इथं तुम्हाला जसं गेटर मेथड आहे तशीच तुम्हाला काय करावं लागेल, एक सेटर मेथड पण आहे. कोणती, सेटर मेथड. आलं ना, सेटर मेथड. इथं काय बॅलन्स तुम्ही सेट करू शकता. कसं, सेट अंडरस्कोर बॅलन्स सेल्फ कॉमा बॅलन्स सेल्फ डॉट अंडरस्कोर बॅलन्स आणि बॅलन्स तुम्ही टाकून दिलं, बरोबर. आता नंतर आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं आहे, गेट बॅलन्स जसं कॉल केलं तसंच तुम्हाला काय करायचं आहे, सेट बॅलन्स पण इथं कॉल करायचं. प्रिंट केलं मी इथं आणि इथं काय केलं मी, सेट केलं. तर सेट बॅलन्सने किती झाले, ते 50,000 आपल्या इथं सेट झाले. आता परत मी जर गेट बॅलन्स केलं नाही तर, परत गेट बॅलन्स जर केलं नाही तर बघा काय येईल, परत गेट बॅलन्स केल्यानंतर आता तुमचं करेक्ट चेंज होईल. आता बघा, तर आपण गेट बॅलन्स केलं होतं कोणत्या मेथड, क्लासमध्ये काय दाखवलं होतं त्यांनी, ही जी गोष्ट आहे ती ॲज इट इज चालली जाते, बरोबर. आणि जेव्हा आता तुम्ही सेट बॅलन्सने करता तर ॲक्च्युअल तुमच्या प्रायव्हेट व्हेरिएबलमध्ये काय होते, चेंज तुमचा होतो. इथं बघा पहिल्यांदा मी केलं, आता इथं काय आलं तुमचं, एरर आलं. का एरर आलं की प्रायव्हेट व्हेरिएबलला तुम्ही ॲक्सेस नाही करू शकत. आत्ता बरोबर चालतं आहे ते, मग काय होत होतं आपलं, कंटिन्युअसली डायरेक्टली तो बॅलन्स दाखवत होता. आलेलं. त्याच्यानंतर काय आहे की ॲक्सेस नेमला तुम्ही करू शकता कारण ते पब्लिक आहे. नंतर गेट बॅलन्सने तुम्ही फक्त काय करू शकता, गेट करू शकता. आणि गेट बॅलन्सने तुम्हाला ॲक्च्युअल जो तुम्ही इथून पास केलेला आहे तो ऑब्जेक्ट बॅलन्स दिसेल. किंवा तुम्ही सेट बॅलन्सने डायरेक्टली, सेट बॅलन्सने काय करतो आपण, जे प्रायव्हेट मेंबर आहे त्याला आपण ॲक्सेस करतो. आणि गेट बॅलन्सने काय होतं, परत तुम्ही जी नवीन सेट केलेली व्हॅल्यू ती तुम्हाला मिळते. तर असे गेटर आणि सेटर मेथडने तुम्ही काय करू शकता, प्रायव्हेट मेंबरला ॲक्सेस करू शकता. समजलं. इथं बघा नन का आलं, कोण सांगाल नन का आलं, कुठं नन आलं आहे, ह्या लाईनला सेट बॅलन्सला आपल्याला प्रिंट थोडी करायचं होतं, इथं फक्त सेट करायची होती ती व्हॅल्यू, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे आपल्याला इथं नन आलं.
समजलं. आता मी परत इथं हे केलं, परत केलं, तिथं बघा काय आलं आउटपुटमध्ये तुमचं. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही प्रिंट केलं, इथं प्रिंट केलं तर त्यांनी काय दाखवलं, हा जो पास केलेला तो. आणि जेव्हा तुम्ही सेट बॅलन्स केलं तर तेव्हा त्यांनी काय दाखवलं की सेट बॅलन्स की नवीन व्हॅल्यू सेट झाली तुमची. कुठं? त्या प्रायव्हेट व्हेरिएबलमध्ये तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकले. कोणत्या मेथडद्वारे? सेटर मेथडद्वारे. आणि नंतर तुम्ही गेटर मेथडनी काय केलं, परत जो नवीन डेटा तिथे सेट झालेला आहे त्याला ॲक्सेस करू शकले. तर अशा प्रकारे काय की तुम्ही आपल्या मेथडला काय करू शकता, मेथडला काय करू शकता, तुम्ही ॲक्सेस करू शकता. ह्या मेथड तुम्हाला ॲक्सेस दिलेला राहतात 2, आणि बाकीचे तुमचा प्रायव्हेट व्हेरिएबल आहे तो काय तुमच्या हिडन फॉर्ममध्ये राहतो. तर असा तुम्ही प्रायव्हेट व्हेरिएबलला जर तुम्हाला ॲक्सेस करायचं असेल तर काय यूज करायचं तुम्हाला, गेटर आणि सेटर मेथड तुम्हाला यूज करायचं. समजलं. तर हे झालं तुमचं हा पार्ट. आणि बाकी तुम्ही प्रायव्हेट व्हेरिएबलला पायथॉनमध्ये माहिती आहे तुम्हाला की प्रायव्हेट व्हेरिएबल बाहेर पण ॲक्सेस होऊ शकतो, आलं दे ना. आणि तो पायथॉनमध्ये या कन्व्हेन्शन आहे ना तुमचे जे आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये, सेम ऑलमोस्ट हे सेमच लेक्चर दिसेल तुम्हाला, की जे तुमचे कन्व्हेन्शन आहे ना बाकीच्या OOPमध्ये की प्रायव्हेट व्हेरिएबल, प्रोटेक्टेड व्हेरिएबल, ह्या गोष्टी तुमच्या काय की क्लासच्या बाहेर ॲक्सेस नाही होऊ शकत. पण इथं काय की तुम्ही नेम मँगलिंग काल शिकवलं मी तुम्हाला, त्याच्याद्वारे काय तुम्ही प्रायव्हेट मेंबरला पण डायरेक्टली पण ॲक्सेस करू शकता. एक वे. आणि बाकीच्या लँग्वेजमध्ये असा वे नाही. प्रायव्हेट मेंबरला जर तुम्हाला ॲक्सेस करायचा ना तर गेटर आणि सेटर मेथडद्वारेच ॲक्सेस करू शकता. आणि त्या कन्सेप्टलाच काय म्हणतो आपण, एनकॅप्सुलेशन म्हणत असतो. समजलं. आता अजून 2 गोष्टी, एक म्हणजे स्टॅटिक व्हेरिएबल आणि स्टॅटिक मेथड. तर स्टॅटिक मेथड ऑलरेडी मी तुम्हाला शिकवली, इवन मी स्टॅटिक व्हेरिएबल पण तुम्हाला शिकवलेले. तर स्टॅटिक व्हेरिएबल म्हणजे काय, तुमचं जे क्लास व्हेरिएबल असतं ना त्यालाच काय म्हणतो आपण, स्टॅटिक व्हेरिएबल. क्लास व्हेरिएबल प्रत्येक ऑब्जेक्टसाठी काय एकच कॉपी बनते, स्टॅटिकनी पण काय होतं सेमच होतं. आणि स्टॅटिक मेथड काय असते तुमची की तर तुमच्या क्लास व्हेरिएबलला ॲक्सेस करत नाही, इन्स्टन्स व्हेरिएबलला पण ॲक्सेस करत नाही, त्याचं काहीतरी वेगळंच एक असतं. आपण याच्या बेसिसवर ते स्टॅटिक मेथड, इन्स्टन्स मेथड ते गोष्टी जे घेतल्या ते सेम आहे, त्याच्यामुळं इथं काहीच डिफरन्स नाही. तर तो एक पार्ट आपला इथं कवर झालेला आहे. तर नेक्स्ट पार्टमध्ये परत आपण काय करणार आहे, इनहेरिटन्स पूर्णपणे शिकणार आहे, स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत. टाईप्स ऑफ इनहेरिटन्स, त्या प्रत्येक टाईप्सच्या बेसिसवर वेगवेगळे एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे. इवन हायब्रिड इनहेरिटन्स पण इम्प्लिमेंट करायचं आपल्याला. तर नेक्स्ट लेक्चर आपलं जिथं होईल तिथं मी काय इनहेरिटन्स प्रॉपर वेने शिकवल. त्याच्यामध्ये आपल्याला हे पण शिकवायचे, सुपर कीवर्ड काय असतो, मेथड ओव्हररायडिंग काय असते, हे टॉपिक्स पण आपले बाकी आहे.